आपकी हमारे लिए वरदान है। इसको थोड़ा थोड़ा मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है। आपका मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है। आपका मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है। आप आए रब हम पर मेहरबान है। आप आए रब हम पर मेहरबान है। बड़े नसीब वाले हैं हम जो आप हमारे लिए मेहमान हैं। बड़े नसीब वाले हैं हम जो आप हमारे लिए मेहमान हैं। सन्माननीय महाराष्ट्र मिसेस इंडिया मिसेस सन्माननीय श्वेता परदेशी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या। नमस्कार आदरणीय व्यासपीठ आम्हाला सादर प्रणाम। मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या चिमुकल्यांची कला बघायची आहे, मला त्याची आठवण आहे। फक्त 5 मिनिट मी तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा आहे। फक्त 5 मिनिट तुम्ही माझ्यासाठी शांतपणे ऐकून घ्या। मी फक्त आणि फक्त ग्रामीण मधल्या ज्या मुली महिला आहेत त्यांच्यासाठी खास आलेली आहे, जी त्यांना माहिती नाही की करिअर सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा करिअर करता येतं हे दाखवून देण्यासाठी मी तुमच्यासाठी आलेले खास। त्यासाठी मी 5 मिनिट फक्त माझं ऐकून घ्या। मी मिसेस श्वेता दिनेश परदेशी, मी आपल्या लातूरची सून आहे। मला 2 मुलं आहेत। तुम्ही बघितलं असाल सौंदर्य स्पर्धेमध्ये ऐश्वर्या राय भरपूर अशा अनेक सौंदर्यवती होऊन गेल्या, त्यांचं लग्न झालेलं नव्हतं। पण मी अशी एक आहे की माझं लग्न झालेलं आहे आणि मला मुलंही आहेत, तरी सुद्धा मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल विनर आहे 2022। जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। तसंच मी मिसेस महाराष्ट्र आहे, मिसेस इंडिया आहे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2022 ची विनर आहे। आज त्या टायटलला तसंच न ठेवता आज मी नॅशनल इंटरनॅशनल शो जज करते। ही साधी गोष्ट नाहीये, तुम्हाला वाटेल मी माझा मोठेपणा सांगते, पण का सांगते की माझ्यासाठी अशा अनेक महिला घडल्या पाहिजेत। प्रत्येकाचं नशीब माझ्यासारखं नसतं, ग्रामीण भागामध्ये थोडक्यात शिकवलं जातं, पण माझं म्हणणं आहे की महिला सबलीकरण झालं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या पाहिजेत मुली आणि महिला। माझं कसं झालं, माझे मिस्टर सोबत असल्यामुळे मला सपोर्ट केल्यामुळे मी या आज स्टेजवरती आहे। कोणाचं म्हणजे स्वप्न असेल, माझं स्वप्न आहे की त्यांनी स्वप्नात पूर्ण करून मला इथेपर्यंत आणलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की एक महिला शिकल्यानंतर किंवा एक महिला पुढे गेल्यानंतर काय होऊ शकतं, शांतपणे ऐका। मी जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा, मला माहिती आहे तुम्हाला डान्स बघायचा आहे, फक्त 2 मिनिट ऐकून घ्या। मी खूप महत्वाचं सांगते, कारण माझं करिअर खूप 2 वर्षामध्ये मी माझं करिअर घडवलेलं आहे। तर मी सांगते तुम्हाला की 2 लेकराची आई असताना माझं बाळ 1 महिन्याचं होतं, माझं सेकंड सिझरिंग झालेलं होतं आणि 1 महिन्याच्या बाळाला घेऊन मी मेट्रो सिटीमध्ये जाऊन मिसेस महाराष्ट्राचा ताज जिंकलेला आहे। तसं माझं बाळ फक्त 2.5 महिन्याचं होतं तेव्हा मी मिसेस इंडिया झालेला आहे। माझं बाळ 3.5 महिन्याचं होतं तेव्हा इंडिया इंटरनॅशनल विनर आहे। साधी गोष्ट नाहीये, 6 महिने बेड रेस्ट असतो, बरोबर आहे ना? पण मी 1 महिन्याच्या बाळाला घेऊन मी 7 ताज जिंकलेले आहेत। असे 7 क्राऊन होल्डर आहेत, मी एका वर्षात 7 शो जिंकलेले आहेत आणि आज ते शो मी जज करते। तसंच माझ्या या कष्टाला बघून एक महिला शिकली किंवा एक महिला पुढे गेल्यानंतर काय होतं बघा, किंवा एखाद्या कुटुंबाने एका महिलेला किंवा एका सुनेला साथ दिल्यानंतर पाठिंबा दिल्यानंतर ती कुठपर्यंत जाऊ शकते हे ग्रामीण भागात माहिती नाही की हा सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा करिअर असू शकतं। आज मला मेट्रो सिटीमध्ये मानधन देऊन येण्या जाण्याचा खर्च वरून मानधन देऊन मला बोलवतात। माझ्या महिन्यातून 8 ते 9 प्रोग्राम असतात मेट्रो सिटीमध्ये आणि मी तुम्हाला वाटत असेल हे वरी क्राऊन घातली, एखादी साडी का घातली, तर मला सांगायचंय की मी आपल्या मर्यादामध्ये राहून आपली भारतीय संस्कृतीला पुढे घेऊन मी हे शो जिंकलेले आहेत। कटआउट स्लीवलेस न घालता आपला कल्चर आहे का कटआउट शॉर्टवर? मी एकमेव स्त्री असेल, सगळ्याचा विरोध करते, कोणाला वाईट वाटतं, पण मी एकमेव स्त्री आहे की जिथं झाकून झोपून सुद्धा पुढे जाता येतं, मर्यादामध्ये राहून सुद्धा आपण जिंकू शकतो।
रत्न असे अनेक 177 पुरस्कार जिंकणारी मी एकमेव 2 लेकराची आई आहे. आणि मला स्वाभिमानाने अभिमानाने सांगावं वाटतं की माझ्यासारखे मिस्टर किंवा माझ्यासारख्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला मदत करावं किंवा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला जे काही करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही म्हणजे पुरुष मंडळीला माझे कर्तव्य आहे की महिलांना सपोर्ट करा आणि मुलींना माझे सांगणं आहे की सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा करिअर घडू शकतं, पण कसं मर्यादामध्ये राहू. ते मी केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तू बहरत जा, तू फुलत जा, तू बहरत जा, तू फुलत जा, तू उंच उंच उडत जा, तू उंच उंच उडत जा, तू ध्येयासाठी झडत जा, तू ध्येयासाठी झडत जा, तू ध्येयाची कर तयारी, घे भरारी म्हटल्याप्रमाणे सन्माननीय मॅडम आपण यापुढे निस्वण सुद्धा हो अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सदिच्छा आपणास देतो. यानंतर मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है, आपका मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है, आप आए रब हम पर मेहरबान है, बड़े नसीब वाले हैं हम जो आप हमारे मेहमान हैं. सन्माननीय जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय वंदनाजी फुटाणे मॅडम यांना मी अशी विनंती करतो की आपण आम्हास मार्गदर्शन करावं. सन्माननीय वंदनाजी फुटाणे मॅडम.